गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन पकडले. मानोरा कारंजा येथील विहिंप बजरंग दलाच्या सतर्कतेने 5 हयांचे वाचले प्राण. पकडलेला गोवंश व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते. मानोरा 9 सप्टेंबर तालुक्यातून अवैधपणे कारंजा तालुक्याकडे एका वाहनातून गोवंश कत्तलीसाठी वाहतूक केल्याचा संशय आल्याने बजरंग दलाचे मानोरा प्रखंड पदाधिकारी यांनी कारंजा येथील बजरंग दल पदाधिकाऱ्यांना कळविल्याने उपरोक्त वाहन जनावरांसह कारंजा पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन कारवाई अंती गोशाळेच्या ताब्यात दिले आहे. मानोरा येथील बजरंग दल पदाधिकारी करण ठाकूर यांनी कारंजा येथील बजरंग दल प्रखंड संयोजक रितेश दीपक चौकसे यांना भ्रमणध्वनीद्वारे मानोरा हद्दीतून कारंजा हद्दीमध्ये MH48 पासिक क्रमांक 6828 या वाहनात अत्यंत क्रूरपणे 5 गोवंश नेले जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर रितेश चौकसे यांनी आपल्या एका सहकार्यासमवेत कारंजा तालुक्यातील गिरडा या गावी रस्त्यावर उपरोक्त वाहनास थांबवून चौकशी केली असता वाहनामधील इसमांनी कुठलीही वैध माहिती न दिल्याने रितेश चौकसे यांनी कारंजा पोलीस स्टेशनला गोवंशाची क्रूर पद्धतीने करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकी विरोधात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गोवंशासह पोलीस प्रशासनाने वाहन ताब्यात घेऊन गोवंशाची सुटका केली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या मानोरा तथा कारंजा येथील पदाधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखविल्याने कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय असलेली गोवंश सोडून या जनावरांना गोशाळेच्या स्वाधीन करण्यात आले. प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज अपडेट करिता महेंद्र गुप्ता.